सदरील घटनेचं तुम्ही निषेध व्यक्त करत आहे, मुक आंदोलन पुकारलेलं आहे, तिकडे विरोधक आरोपही करतात, काय तुमची भूमिका? मालवण येथील जी दुर्घटना जी झालेली आहे, दुर्दैवी दुर्घटना जी झालेली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही क्रांती चौक इथं करत आहोत. आमची एकच मागणी आहे की जो कोणी ज्या संदर्भात जबाबदार व्यक्ती असेल, ठेकेदार असेल, अधिकारी असेल किंवा राजकीय नेता असेल, अशावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या पुतळ्याचं काम सुरू करून आणि लवकरात लवकर चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि 1000 वर्षे टिकले पाहिजे असं पुतळा त्या ठिकाणी उभारले गेले पाहिजे. अशा मागणीसाठी आज आम्ही याचे मुक आंदोलन करत आहोत. मात्र राज्यभरामध्ये तुम्ही पाहत असाल विरोधक जे आहेत ते सुद्धा आंदोलन करत आहेत आणि विशेष म्हणजे सरकारवर उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करतात, राजीनाम्याची मागणी करतायत. तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कितपत योग्य नाही. जे कोणी याला जबाबदार आहेत त्याच्यावर ऑलरेडी अजितदादा पवार यांनी सांगितलेच आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे त्या विरोधकाच्या आरोपाला काही हे नाही. काल अजित पवारांनी एका मुख्य कार्यक्रमात त्यांनी जे घोषणा केली त्यानंतरच राष्ट्रवादी जागा येते म्हणते का म्हणून आज आंदोलन करताय. घटना घडून अहमदपूरला दादांनी 13 कोटी जनतेची माफी तर मागितली, परंतु शासनाने जो दोषी असेल त्याला कडक ते कडक शासन हो यासाठी मुख्य मोर्चाचे राज्यस्तरीय राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला. त्यासाठी निषेध नोंदवतो. आज राज्यभरात सर्व ठिकाणी 11 ते 12 या वेळेसच मोर्चा होणार आहे. आज आम्ही काही आज आमच्या पक्षातर्फे जे शिवाजी महाराजांनी जे इतिहास घडवलेला आहे तो इतिहास लोकांनी लक्षात ठेवावा आणि त्यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्या संदर्भात जे कोणी अधिकारी असतील त्यांना कडक कारवाई करून एका 6 महिन्याच्या आत तिथे तसाच भव्य म्हणजे त्यांची पूजा अर्चना करून बसवल्या जावा यासाठी आम्ही आज इथे निषेध करून आणि मुक मोर्चा करत आहोत. मी भाग्यश्री आहे, शहर जिल्हा अध्यक्ष. बोला मॅडम. 6 महिन्याच्या आत महाराजांचा पुतळा जो कोसळला आहे त्यासाठी कालच अजितदादांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली आहे. महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारताची अस्मिता आहे आणि अशा वेळेला जर महाराजांचा पुतळा जर कोसळत असेल तर त्यासाठी जे कोणी दोषी आहे, अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, तर त्यांना त्वरित शिक्षा होईल असाही शब्द दादांनी दिलेला आहे. तरीही राष्ट्रवादीतर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हा मुकमोर्चा आम्ही काढलेला आहे. आम्ही सत्तेत असूनही हा मुकमोर्चा याच्यामुळं काढला आहे की आम्ही याचा निषेध करतोय. ही घडलेली घटना चुकीची आहे आणि याचं कुणीही राजकारण करू नये आणि आमचा याला निषेध नोंदवण्यासाठीच हा मोर्चा आम्ही केलेला आहे. आणि आम्ही शासनाला एवढीच आज विनंती करतो की महाराजांचा पुतळा लवकरात लवकर इथे स्थापन झाला पाहिजे आणि मोठ्या उत्साहात याची स्थापना झाली पाहिजे. आज एवढीच आम्ही विनंती करतो आणि मागणी करतो. आपलं नाव? अंकिता विधाते, मराठवाडा युवती अध्यक्ष राष्ट्रवादी. आज औरंगाबाद शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा पवार साहब के जानिब से छत्रपति शिवाजी महाराज इनकी जो प्रतिमा राजकोट में जो गिर गई है इसके निषेध करने के लिए आज मुख्य आंदोलन हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष कैलाश पाटिल साहब और शहर जिला अध्यक्ष अभिजीत भैया देशमुख इनके नेतृत्व में छत्रपति शिवाजी महाराज क्रांति चौक पे ये मुख्य आंदोलन किया गया है. और जो भी इस प्रतिमा को बनाने का जिनको ठेका दिया गया है और इस प्रतिमा का जो घटिया क्वालिटी का काम किया गया है और जिस वजह से ये गिर गया है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और उनको सज़ा दी जाए. और वहाँ पे एक भव्य जो है इतिहास में भव्य दिव्य पुतला वहाँ पे जल्द से जल्द खड़ा किया जाए. इस मांगनी को लेकर और आज हमने ये यहाँ पे मुख्य आंदोलन और मुख्य निदर्शन हमारे चालू है और जल्द से जल्द जब तक छत्रपति शिवाजी महाराज के उनको गुनहगारी बोला जाएगा, उनको सज़ा नहीं मिलती, हमारा मुख्य आंदोलन आज यहाँ से आगे चालू रहेगा.
और आज हम इसका निषेध करते हैं। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो उद्घाटनानंतर केवळ 8च महिन्यामध्ये कोलॅप्स होत असेल, पडत असेल तर निश्चितच ही दुर्दैवाची बाब आहे। आणि त्या ठिकाणी ठेकेदार असेल, अधिकारी असेल किंवा कोणी राजकारणी असतील, हे निश्चितच त्या ठिकाणी कोणी ना कोणी दोषी आहे। आणि ही जी बाब आहे, पुतळ्याची जी दुर्घटना आहे ही निंदनीय बाब आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा याच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवत आहोत, मूक आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांना यानंतर निवेदन देखील त्या पद्धतीने देणार आहोत आणि त्यामध्ये मागणी करणार आहोत की त्या ठिकाणी हजारो वर्ष टिकेल असं दैदिप्यमान छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे अशी आमची मागणी असतात। आपले नाव? नागेश भालेराव, शहराध्यक्ष, पूर्व विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती संभाजीनगर।